पुस्तकाचं नाव सोन्याच्या दुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव वाळवंटी सूर मारिला. आम्ही अनिवासी लोक वाळवंटात जायला फार उत्सुक असतो. आमचे दादा चित्रे ही असामी बडी दिलदार आणि हरहुन्नरी. कुठलाही कार्यक्रम करायचा ठरला की दादांच्या डोक्यात त्याचा संपूर्ण आराखडा क्षणार्धात तयार होईल. पुढच्या 15 मिनिटात कामं वाटून दिली जात आणि मग बारीक सारीक तपशिलांसकट कार्यसिद्धीस नेण्यास दादा समर्थ असत. अशा कित्येक कार्यक्रमांची मजा आम्ही त्यांच्यामुळे लुटली. साहजिकच आमच्या जुबैलच्या मूठभर मराठी मंडळाचे दादा हे अनभिषिक्त म्होरके होते. त्यांची गाडीही त्यांच्या आवाक्याला आणि इतमामाला साजेशी अशी प्रचंड GMC होती. कुठे ट्रिपला पिकनिकला जायचं झालं की त्या उंच गाडीत चढून बसायला मुलांच्या मध्ये चढवड लागायची. अशीच एकदा वाळवंटामध्ये वस्तीला जायची टूम निघाली. मुक्कामाचं ठिकाण बरंच दूर होतं. तेव्हा दादा आणि मोहन आदल्या दिवशी 2 सौदी माणसांच्या बरोबर जाऊन ती जागा बघून आले होते. मग आम्ही 7-8 कुटुंब आपापल्या गाड्या घेऊन निघालो. मोहन पुढे राहून वाट दाखवत होता आणि मधली एखादी गाडी भटकली थबकली तर तिच्यावर नजर ठेवायला दादांनी आपली गाडी सगळ्यांच्या मागे ठेवलेली होती. नेहमीप्रमाणे दादांच्या गाडीमध्ये 12-13 मुलं ठासून भरली होती. त्या मुलांवर वचक ठेवायला आणि वाटेत त्यांना अखंड खाणं पिणं पुरवण्यासाठी 2-3 आयाही त्या दाटीवाटीत घुसल्या होत्या. दादांच्या शेजारी पुढे सौभाग्यवती चित्रे आणि त्यांची अबायाधारी वयाची मोठी मुलगी या 2 जणी बसल्या होत्या. वाटेत अचानक एक चेकनाका लागला. त्या चेकनाक्यावरच्या अधिकाऱ्यांनी आमच्या रांगेतल्या गाड्या तपासल्या. प्रत्येक गाडीत नवरा बायको, मुलं कुठेच नाहीत. काही गाड्यात तर बायको सुद्धा नाही. तो सच्चा सौदी दिलाचा लेकूरवाळा पोलीस मनात अक्षरशः हळहळला. आणि मग शेवटची दादांची गाडी आली. अधिकारी आत डोकावला. आत 4 बायका आणि खंडीभर पोरं. माशाल्ला माशाल्ला, दृष्ट न लागो देवा. डोळे भर पाहून घेऊन तो तृप्त आत्मा उद्गारला. मुक्कामाला पोचेतो मध्यान्ह टळून गेली होती. ते 2 सौदी तिथे आमची वाट बघत होते. त्यांनी भराभर एक मोठा तंबू उभारला, ठोकून दिला आणि ते निघून गेले. आम्ही दुपारचं जेवण, रात्रीचं पोटभरीचं सामान बरोबर बांधून नेलं होतं. पाण्याचे मोठमोठे ड्रम्स आणले होते. पोटपूजा झाली. आजूबाजूचे झरे आटल्यामुळे ओसाड पडलेली काही शेतघरं होती. त्यांच्यामध्ये पानं झडून बिडडोक झालेली खजुराची झाडं होती आणि बाकी काय वाळू आणि कुरटी झुडपं. वाळूमध्ये बरीच बिळं होती. अरे बापरे, सापाची बिळं, इथे नको बाई राहायला. चला चला घरी जाऊया. आमच्यातली शमा पोराबाळांना पोटाशी घेऊन कोंबडीसारखी गाडीच्या दिशेने तुरतुरली. पण तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता सगळ्यांना क्रिकेट खेळायची लहर आली होती. 2 बॉल्स 2 दिशांच्या बिळात गेल्यानंतर खेळ संपला. मग बैठे खेळ झाले. सूर्य मावळल्यानंतर जनरेटरच्या उजेडात भेंड्या गप्पा गाणी झाली आणि जेवण झाल्यावर रात्रीची तयारी करून दादांनी जनरेटर बंद केला. अजून चंद्रोदयाला अवकाश होता. आभाळ ताऱ्याने डवरलं होतं. निरभ्र आकाश आणि चांदण्यांचा खच. सगळा माहोल जादूचा होता. वारा नाही, झाडं नाहीत, प्राणी पक्षी नाहीत. आवाजाच्या टप्प्यात अक्षरशः चिटपाखरू नव्हतं. एकाएकी गप्पा थांबल्या. नीरव शांतता म्हणजे काय हे आम्हा शहरी जीवांना त्या क्षणी कळलं. कितीतरी वेळ आम्ही त्या नक्षत्रखचित निशब्दामध्ये डुबलो. चंद्र उगवला आणि आम्हाला कडाक्याच्या थंडीचं भान आलं. सगळ्यांनी मिळून मस्त शेकोटी पेटवली आणि मग त्या उभेनी गप्पांना नवा ऊत आला. रात्री बायका मुलं तंबूत झोपायला गेली. कुणीतरी सांगितलं होतं की तंबू भोवती रॉकेलचं थपथप वर्तुळ आखलं तर साप त्या लक्ष्मण रेषेच्या आत काही येत नाहीत. म्हणून शमा आणि मीराने मन लावून तो रॉकेली सडा शिंपला. रात्री साप किरडू चोर चिलट आलीच तर म्हणून शमाने तंबूतले दिवे चालूच ठेवले. तंबूच्या रक्षणार्थ त्या वीरांगनेनी उशाशी हातभर लांब असा एक धारदार सुरा ठेवला. रणसज्ज होऊन ती स्लीपिंग बॅग मध्ये शिरली. तिचा सुरा पाहून आयांनी आपापली मुलं तिच्यापासून जास्तीत जास्त दूरच निजवली.
पुरुष मात्र निधड्या छातीने बाहेर वाळूवरच जाजम अंथरून त्यावर स्लीपिंग बॅग्स मध्ये आडवे झाले. पुन्हा एकदा ती शब्दातली शांतता अवकाशाच्या उघड्या वाडग्यामध्ये भरून राहिली आणि सगळ्यांची जागेपणी समाधी लागली. आणि एकाएकी एका तारसप्तकातल्या किंकाळीने स्तब्धतेच्या ठिकऱ्या उडवल्या. तंबूत दंगल माजली. साप आला की काय असं म्हणत दादा आणि मोहन भान विसरून अनवाणीच तंबूकडे धावले. त्यांना दारातच छोटा मंदार भेटला. आत ब्लॅकबर्ड्स आलेत. क्षमा काकी त्यांच्याशी तलवारीने फाईट करतेय. तिने मला टेंटच्या बाहेर पळायला सांगितलंय. जटायू रावण युद्ध बघायच्या तयारीने नजर उंचावून दादा तंबूच्या दारातून आत डोकावले. आधी नजर नमवावी लागली. भुंग्याच्या दुप्पट आकाराचे काळे कुळकुळीत किडे तंबूच्या जमिनीच्या मधोमध भुईतून उगवून वर येत होते. किड्याने डोकं वाळूतून वर काढलं रे काढलं की क्षमा त्यांच्यावर तो अजस्त्र सुरा हाणत होती. पण त्या टणक कातडीच्या किड्यांना त्या आघाताने काही अपाय होत नव्हता. ते तिथल्या मऊ वाळूत नुसते चेपले जात होते आणि पुन्हा दुसरीकडून उठाव करत होते. नशिबाने क्षमाच्या सूर्याच्या भयानी त्या मधल्या चौकोनात कोणी निजलं नव्हतं म्हणून बरं. तिला आणि तिच्या शत्रूंना रणांगण मोकळं मिळालं होतं. दादानी मंदारला घेऊन काढता पाय घेतला. त्या रॉकेलच्या अभिषेकाने त्या बिचाऱ्या किड्याला पळता भुई थोडी झाली होती. जमिनीखाली केमिकल वॉरफेअर आणि वरून शस्त्रवर्षाव. स्वतःच्याच राज्यात किडा मुंगीचं मरण येत होतं त्यांना. कुठे तोंड लपवावं त्यांनी. रात्रभर तंबूमध्ये समरप्रसंग चालूच राहिला. वाळवंटात जाण्यासाठी आणखीही प्रलोभन असतात. वाळवंटात वीज पडली की त्या 20,000 डिग्रीच्या आसपासच्या तापमानाला वाळूत जादू होते. कधी बोटांसारखी दिसणारी काचेची पोकळ नळकांडी बनतात. कोसळत्या विजेच्या वेड्या वाकड्या मार्गाचं ते काचेत घडलेलं शिल्प असतं. कधी त्या तप्त वाळूचे हिऱ्यासारखे स्फटिक बनतात. वाऱ्याच्या झोतासरशी आजूबाजूची वाळू त्यांच्यावर घासली जाते, त्यांना पैलू पाडते आणि ह्या गारगोट्या अधिकच लखलखीत होतात. हेच कैसुमा डायमंड्स. वाळवंटामध्ये कामासाठी आलेल्या अमेरिकन तरुणांना बेदूनी हे कैसुमा डायमंड्स प्रथम दाखवले. ते नकली हिरे अंगठ्यामध्ये घालून सजवून त्या तरुणांनी आपल्या मैत्रिणींना आणि बायकांना खुश करून टाकलं. या पूर्व भागात काम करणाऱ्या पाश्चात्यांना या खोट्या खड्यांचं मोठं आकर्षण वाटतं आणि ते खडे मिळवायला ही माणसं जीवाचा आटापिटा करतात. जे वाळवंट समुद्राजवळ असतं त्यात वाळूच्या खाली खोलवर खारं पाणी झिरपत जातं. ते दूरवर वाळू खाली घुसतं. भरती ओहोटीप्रमाणे हे खारे झरे फुगतात, उंचावतात, रोडावतात, आटतात. उंचावर झिरपलेल्या पाण्याचा खालच्या प्रवाहाशी संबंध तुटतो. वरून सूर्य आग ओकतच असतो. हे खारं पाणी आटत जातं आणि मग त्यात विरघळलेले जिप्सम सारखे क्षार वाळूच्या कणांभोवती मोठाले स्फटिक बांधतात. वाऱ्याने वरची वाळू उडून गेली की हे उघडे पडतात. हेच ते पाकळ्या पाकळ्यांचे गुलबट मातकट वाळवंटी गुलाब. जितकं अधिक खोल खणावं तितके हे गुलाब मोठमोठे होत जातात. कधी तर खोलात गुलाबांचे गुच्छच मिळतात. हे गुलाब तिथेच वाळवंटात राहिले तर काही ते कायमचे तसेच टिकून राहत नाहीत. कारण कधी ना कधी तिथे समुद्राचं पाणी पुन्हा चढतं, त्याच्यात ते विरघळून जातात. मोकळ्या वाळवंटातलं भन्नाट वारं सुद्धा त्या गुलाबांची परत वाळू करतं. समुद्रासारखंच वाळवंट सुद्धा सारं त्यांच्यामध्ये सामावून घेतं. त्या वाळूच्या देखण्या गुलाबांच्या बाबतीत वाळूच अससी वाळूत मिळशी हा न्याय अखेर खरा ठरतो. बाहेरच्या देशातून सौदी अरेबियात आलेल्या सगळ्याच बायकांना आपलं घर सजवायला या देखण्या गुलाबांचा ताटवा हवा असतो. वाळवंटात जायची सौदीची कारणं वेगळी असतात. अरे तरबोस, किती दिवसात आला नाहीस तू ओपीडीला? ब्लड प्रेशरची औषधं किती दिवस बंद आहेत? अरे हृदयाला मेंदूला त्रास होईल ना अशानी. माझा सात्विक संताप उफाळून आला होता. काही होणार नाही हो मला. मी वाळवंटात गेलो होतो फगा खायला. आता जवान होऊन आलोय. नवी बायको करावी म्हणतोय. पटापट तपासा की मला, की मी निघालोच मोहिमेवर. दारू न पिताही नेहमीच कसल्या तरी धुंदीत तर्र दिसणारा 70चा काटकुळा नाकेला तरबोस आजही आपल्या तारेतच होता.
टरबूजच कशाला, हिवाळ्याच्या दिवसात बहुतेक सगळे म्हातारे बेदू फगाच्या वाळवंटात दूर दूर जात असत. फगा म्हणजे ट्रफल्स, म्हणजे एक प्रकारची अळंबी. ही काळसर तपकिरी बटाट्यासारखी दिसणारी वनस्पती या दिवसामध्ये वाळू खाली उगवते. ती सहजासहजी सापडत नाही, ती शोधून काढायला लागते. वेदू हा सगळा खटाटोप त्या कडाक्याच्या थंडीमध्ये मोठ्या उत्साहाने करतात. एक तर त्यांना फगाची चव आवडते, शिवाय ती लाख दुखों की एक अक्सीर दवा आहे अशी त्यांची समजूत आहे. ती खाल्ली की त्यांची सगळी दुखणी तर पळतातच, पण शिवाय नवयौवनही लाभतं म्हणे. फगा खाऊन आले की अवघे पाऊणशे वैमान असलेले हे नवयुवक अवास्तव अपेक्षांच्या घोड्यावर बसून उपवर होत असत. केवळ डॉक्टरांना चकित करायच्या इराद्याने ते हॉस्पिटलला येत. पण ब्लड प्रेशर, रक्तातली साखर, हृदयाचे ठोके सगळी अंधाधुंद माजलेली असायची. तर बस, अरे तुझा रक्तदाब आज फारच चढलाय, वॉर्डात भरती हो बघू, 4-5 दिवस तरी राहायला लागेल. मी काळजीने म्हटलं, आज नाही हो, आज मी प्रवासाला निघतोय, लग्न करूनच येईन. तरबोस आपला कोट डगला आणि चपला चढवून निघाला सुद्धा. माझा पुढचा पेशंट जेमतेम क्लिनिकमध्ये शिरला होता. इतक्यात बाहेर जरा हकाटी झाली. नर्स लिसम्माने चौकशी केली आणि सांगत आली, डॉक्टर, तरबूसला आकडी आली आहे तिथे. गणेशन सर आहेत इमर्जन्सी मध्ये, ते ऍडमिट करून घेत आहेत त्याला. तरबूसचा उजवा पाय तेव्हापासूनच कमजोर झालाय आणि तरीही पुढच्या हिवाळ्यात त्यांनी फगा खाऊन गुडघ्याला बाशिंग बांधायचं ते बांधलंच. प्रकरण समाप्त.